पावसाळ्यामध्ये डांबराचे पॅच मारता येत नाही अगदी सर. आणि डांबर आणि पाण्याचं वैर आहे, त्यामुळे ते टिकत नाहीत. त्यामुळे हे आपण जे जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आहे, जी सर. हे जे आहे अर्ध्या पाऊण तासामध्ये पूर्णपणे, आता बघा तिथं तो खड्डा आता आपल्याच लोकांनी मला सांगितलं अर्ध्या तासापूर्वी भरलेला आहे. आता अर्ध्या तासापूर्वी भरलेला खड्ड्या याच्यावरून गाडी जाते, त्यामुळे हे ताबडतोब इमिजिएट जे आहे हे ठीक से प्लेन करो. ठाण्यामध्ये पहिल्यांदा आपण केलं, ठाण्यामध्येही केलं, नाशिक रोडलाही केलंय आणि मुंबई गोवा हायवेवर जेव्हा गणपती उत्सव होते त्यावेळेस देखील ही टेक्नॉलॉजी आपण वापरली. जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आहे, त्याचबरोबर M60चं RMC विथ हार्डनर आहे. आणि जे मोठे पॅच आहेत, जे मोठे पॅच जिथे आहेत त्या ठिकाणी आपण डायरेक्ट प्रिकास्ट पॅनल, जे तिकडे तुम्हाला दिसतील प्रिकास्ट पॅनल, हो सर, डायरेक्ट ठेवले जात आहेत ते अगदी. तर ते जिथे मोठा स्पेस आहे त्या ठिकाणी प्रिकास्ट पॅनलच्या माध्यमातून आपण ते रस्ते करतोय, जेणेकरून ताबडतोब वाहतूक मोटरेबल होते, लोकांना वाहनं त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी तात्काळ रिलीफ मिळेल. हा पावसाळ्यामध्ये ताबडतोब वाहनधारकांना रिलीफ देण्यासाठी हे आपण करतोय. परंतु परमनंट आपल्याला जे आहे याचं इंटिग्रेटेड सोल्युशन या ठिकाणी करण्याचं प्लॅनिंग देखील केलेलं आहे. सर, बरेच कंपन्या आहेत जे तुम्हाला भेटणार आहेत. प्रिकास्ट पॅनल म्हणजे रेडीमेड कॉन्क्रीट रस्ता, रेडीमेड कॉन्क्रीट जो रोड करतो आपण ना, कॉन्क्रीटचं एवढं झाड, त्याचेच आपण प्रिकास्ट पॅनल बनवतो. आणि ते प्रिकास्ट पॅनल जे आहे ते आपण डायरेक्ट ट्रेलर मधून आणून या ठिकाणी अंतरल्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीटचा रस्ता तयार जसा होतो तसा तो रस्ता होतो. आता काही जे 200-300 पॅनल जे आहेत हे इथे ट्रेलरवर आणले, परंतु आता जिथं एका ठिकाणी जागा PNGचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितले इथंच जागा द्या आणि इथं जे प्रिकास्ट पॅनल तयार करा. जिथं जिथं लागेल, जिथे ज्या मोठे पॅचेस आहेत तिथे असे छोटे छोटे खड्डे नाहीत, मोठे आहेत, त्या ठिकाणी ते प्रिकास्ट पॅनल तिथे अंतरून रस्ता बनवता येतो. सर, आपण कंपन्यांच्या मालकांशी बोलणार आहात का? ते अजून देखील भूमिकेत आहेत की आम्ही जाऊ म्हणून? कंपनीच्या मालकांची माझं चर्चा झाली, उद्योग मंत्री बोललेले आहेत, त्यांना यामधून मोठा दिलासा मिळेल. त्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खड्ड्यांचा, कचऱ्याचा आणि विजेचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळा दूर होईल. आणि ज्या एजन्सी ज्या आहेत त्याच्यामध्ये MIDC आहे, याच्यामध्ये PMRDA आहे, याच्यात PWD आहे, MSSIDC आहे. ते सगळी जी काय आपल्या संस्था आहे त्यांचं एक नोडल ऑफिसर, एक अधिकारी म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्याची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तो GR देखील काढलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्णपणे, इथं ड्रेनेज नाही आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नाही, इथे फुटपाथ नाही आहे, इथं खालून रस्त्याच्या खालून पाणी जात आहे, रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेज नाही आहे, फुटपाथ नाही आहे. त्यामुळे ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, फुटपाथ आणि हे सगळं करून रस्ते आणि स्ट्रीट लाईट अशा प्रकारचं इंटिग्रेटेड या सगळ्यांना एकत्र आणून हे सगळे रस्ते जे आहेत 300-400 किलोमीटर. सर, साधारण कधीपर्यंत लोकांना रिलीफ मिळेल यातून MIDC ला? अरे बाबा, हे आता तर रिलीफ द्यायचं काम चालू आहे. जी सर. आणि पुढचा जो प्रोग्राम आहे तोही जो कलेक्टरांनी आखलेला आहे आणि नक्की यामध्ये जे आहे आपण इमिजिएट रिलीफ जो आहे तो बघा तुम्हाला अर्ध्या तासामध्ये इथं वाहतूक चालू सर. अगदी तुम्ही आल्यानंतर आता आपण बघतोय की ही टेक्नॉलॉजी जर पहिले वापरली असती तर ही वेळ आली नसती सर. अरे आता तरी वापरतोय ना, हा ठीक आहे ना, ठीक आहे. तुम्ही आता PMRDAचे रस्ते रखडलेले पण होतील, PWDचे रस्ते जे आहेत तेही होतील, MIDCचे काही रस्ते आहेत तेही होतील. सगळे रस्ते करून या ठिकाणी इंडस्ट्री आणि या भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम सरकार करेल. आणि त्यामुळे हे सगळे जे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण आखलेला आहे. आणि यामध्ये मी सांगतो तुम्हाला की पूर्णपणे या सगळ्या भागाला इंडस्ट्रीला पण दिलासा मिळेल. तिथे उद्योजकांकडे परदेशातले लोक पण येत आहेत, त्यांना देखील ज्या काही असुविधा होत आहेत
त्या देखील दूर केल्या जातील आणि नागरिकांना देखील या ठिकाणी इंडस्ट्री राहिली तर लोकांना रोजगार मिळेल. इंडस्ट्री टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, हे शासनाचं धोरण आहे. त्यामुळे यामध्ये ज्या काही सोयीसुविधा आहे त्या सोयीसुविधा देण्याचं काम आम्ही सर हिंदी में बताएंगे पिछले हफ्ते यहाँ पे उभय सामंत सर आए थे, अभी आप आए हो, काम किस तरीके से गति मिली है? हा एक रस्ता करून द्या. सर पिछले हफ्ते यहाँ पे उभय सामंत सर आए थे और आज आप आए हो, काम किस तरीके से गति मिली है, काम किस तरीके से चल रहा है? जीव गमवलेला आहे. शहरातील रस्ते हे खूप महत्वाचा विषय बनले सर सगळीकडे. यहाँ पर जो है अभी इमीडिएट सॉल्यूशन क्या है उसको, ये अभी जो पॉलीमर टेक्नोपैक है, MCC, RNC है और अफ्रीका पैनल है, इसके माध्यम से ये सब कर रहे हैं. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म ये प्रोग्राम है और इसमें पूरी तरह MIDC चाकन में इंटीग्रेटेड सिस्टम से यहाँ पर स्टॉर्म वाटर ड्रेन भी होगा, या फुटपाथ भी होगा, या रोड भी होंगे, और या स्ट्रीट लाइट भी होगी, या पानी की व्यवस्था भी होगी, या बिजली के जो प्रॉब्लम है वो भी इंडस्ट्री के सॉल्व हो जाएंगे. ये सब पूरी तरह जो प्रॉब्लम है वो सब गवर्नमेंट की तरफ से, MIDC की तरफ से और हमारे जिला प्रशासन की ओर से यहाँ हो जाएगा. अभी कलेक्टर को हमने इसका ये कमेटी का अध्यक्ष बनाया है. देखा जा रहा है कलेक्टर साहब भी आपके पीछे है, किस तरीके से कमेटी अभी काम करना शुरू कर चुकी है क्या? ये क्या काम देखो, इसको दिखाओ, ये काम को दिखाओ ना आप. ऐसे तरह से काम चालू होता है. कितने दिन का आप आपने क्यों आश्वासन पूछ रहे दिया हैं? ये बताओ, ऐसे तरह से काम चालू कितने दिन का आपने आश्वासन दिया है? एक महीने में सब रास्ते सुधारे जाएंगे, इसके बारे में आप क्या बोलेंगे? रविवारी इथे ट्रॅफिक कमी असते, इथे इंडस्ट्री बंद असते ना MIDC, त्यामुळे MIDC बंद असते म्हणून रविवारी लोकांना त्रास द्यायचा आहे का? म्हणजे म्हणून लोकांना जे आहे त्रास होऊ नये वाहतूक कोंडीचा, म्हणून हे रविवारचं काम घेतलंय. इथं MIDC रविवारची काय असते असं त्यांचा अरे जाऊ दे बाबा, विरोधकांना सांगतो तुम्ही पण या, इथे मदत करा सर सामंत लोकांना. सर ने कहा था कि जल्द से जल्द प्रॉब्लम सॉल्व किया जाएगा. लगभग आपके हिसाब से कितने महीने लग जाएंगे ये पूरे रास्ते जो है ठीक ठाक होने में? देखिए अभी तो ये जो गड्ढे हैं वो खड्डे तो हम तुरंत कर रहे हैं फटाफट. ये खड्डा एक बार अभी भरने के बाद इस पर खड्डा नहीं गिरेगा बारिश खत्म होने तक. समझ गया की नाही? सर ज्या पद्धतीने आज तुम्ही वेगाने लक्ष दिलं आहे, इतर गोष्टी सुद्धा आहे. तर ट्रॅफिक झालं ना.